गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सत्या भूम्या बभुवोर्नवनाथ सिद्धाः श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 39वा। श्री गणेशाय नमः। जय जय अजी आदिनाथा। कर्पूर वर्णा उरग भूषिता बोलवी पुढे ग्रंथार्था नवरसादी कृपेने। मागील अध्यायी केले कथन चरपटीचा होऊन जन्म दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला। उपरी एकादश नाथांपासून 84 सिद्ध झाले पूर्ण त्याची सांगितली नामे यथाविधी करुनिया। एक गहनी वेगळा करून 72 आठांनी केले निर्माण। उपरी मीननाथ चौरंगी अडबंगण 12 सिद्ध निर्मिले एकूण 84 सिद्ध पूर्ण। पुढे आता ऐका कथन चरपटी करी तीर्थाटन। कथा कैसी वर्तली। गया प्रयाग काशीहून जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर करून कुमारी दैवत पाहिले। 12 मल्हार हिंगलाज 12 लिंगे तेजपुंज सप्तमोक्षपुऱ्या पाहून सहज मही प्रदक्षिणा घातली। सकळ महीचे झाले तीर्थ गुप्त प्रगट अत्यद्भुत परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाता तीर्थात करुणी मणिकर्णिकेचे स्नान सकळ स्वर्ग यावे पाहून उपरी पाताळ भुवनी जाण भोगावती वंदावया ऐसा विचार करुणी चित्ती गेला बद्रिकाश्रमाप्रती तेथे मुनी उमापती पुढे चालला महाराजा व्यान प्रयोगी भस्मची मुठी चर्चुनिया निजल लाटी तेणे करुणी वातगती गमनाते धावितसे। मग आदित्यनामी मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गा परी गतसे की मन योगाचा धीर धरुणी करी चरपट लंगी महेंद्रगिरी शैल्य बर्फ लहरी अंगी झगट करिता ती सविता तेज अति अद्भुत परम तीव्र दाहाते करिता तेणे करुणी बर्फ गणात वितळपणी मिरवत जैसे पर्जन्य काळी मही वितळे मित्र तेज प्रवाही त्याची न्याये ते समयी हिमाचल कण वैवटले ऐशी करुणी गमन स्थिती लंघुनी गेला स्वर्गाप्रती तो प्रथम शृंग मारुती सत्य लोका पाहिले जाताची गेला विधी सभेत चतुराननाचे चरण वंदित वंदुनिया जोडून हस्त सन्मुख उभा राहिला विधी पाहुनी चरपटासी म्हणे कोण आला योगाभ्यासी ऐसे बोलता ते घडीसी नारद उभा ते होता तो तयाच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानना मग मुळापासून जन्मकथन तयापासी वदला तो ऐकुनी विधी सर्व वृत्तांत आनंदला अति अद्भुत मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबन म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी येरी म्हणे जीताता नारदे ओपले दस्त हस्ता तेणे वरद पाणी माथा ठाऊक केला बाळासी मग सकळ चरपटी ते विद्यार्णव वैखरी पत्रे आणून ठेव त्यावरी मोदाने कमलोद्भवे श्रवण पात्री भरलासे तो कुशल विद्यारत्न श्रवण शक्ती 30 आठवण परमल्लादे आनंदून पुन्हा चुंबन घेतसे यावरी बोले चतुरानना बाळा कामना वेदली कोण येरू म्हणे तव दर्शन घ्यावे मनी वाटले हो या परी होता कामना चित्ती तेथेची वेदली कृपा मूर्ती की मणी कर्णिका स्नाना निगुती भोगावती पहावी यावरी बोले कमलोद्भव 12 संवत्सर येथे असावे त्यात पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानासी जाऊ सकळी का ऐसे बोलता कमलोद्भवतात अवश्य म्हणे चरपटीनाथ या परी राहता सत्य लोकात बहुत दिन लोटले परी चरपट आणि नारद मुनी वर्तती एक चित्ते खेळणी चैन न पडे एका वाचुनी एकमेका क्षणार्ध या परी कथा
पूर्वा पारेसी नारद जात असे अमरपुरीसी तो सहस्त्र चक्षु देखता त्यासी विनोद उक्ती पाचारी देखताची हा तपोवृंद म्हणे यावे कळी नारद ऐसे शक्राचे ऐकुनी शब्द मुनी क्षोभ पावला चित्ती पेटला कोपाग्नी अंतरी जल्पे नारद मुनी म्हणे तोही समय तुझला गुणी एक वेळा दाखवीन ऐसे म्हणून स्वचित्तात नारद जाता आपल्या स्थानाप्रत यासही लोटले दीन बहुत परी शब्द चित्तात रक्षितसे तो सांप्रत काळी चरपट मुनी विद्यापात्र प्रळयाग्नी ते पाहुनी जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा ऐसे कामरत्नी इच्छा धामी रक्षित असता देवस्वामी तो एके दिवशी श्रवण उगमी शृंगारीला चरपटतो म्हणे बांधवा एक वचन कामे वेधले माझे मन की अमर कुसुम वाटिका श्रम पाहू क्रीडे कारणे चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाऊ येची क्षणी ऐसा विचार करुणी मनी अमरपुरी चालला मार्गी चालता चरपटनाथ शांतपणे मही पाऊल पडत ते पाहुनी कमलोद्भव सुत चरपटाते बोलतसे म्हणे सखया जाणे येणे आहे परम लंबित बाणे तरी गमन ऐसे चालीने घडोनी कैसे येईल चरपट म्हणे आम्ही मानव आमची हीच चाली काय करावे तुम्हापाशी असेल चपल उपाव तरी तेणे करुणी मज न्यावे की नारद ऐसे शब्द ऐकुनी कार्यकामनी मोहित मन मार्गा लागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली तो महाद्भूत कमलापती तेणे दिली होती नारदाप्रती ती प्रारब्ध बळे चरपटाप्रती लादली असे अवचिती ती गमन कळा कैसी स्थित इच्छिल्या ठाया तिनेत आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो आयुष्य व्हावी वर्तमान गुप्त कृत्ये झाली होऊन कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडत असे ऐसी कळाती गमन स्थिती चरपटाते होता प्राप्ती मग हृदयी सरिता भरती तोय आनंदाचे लोटले मग उभय एक एकले करुण मार्गी करते झाले गमन एका सारखा एक चंड किरण स्वर्गा लागी मिळवले मग लवता डोळी याचे पाते मनोवेगी अपूर्व सत गगन चुंबित मार्गे अमर क्षितीत कुसुम वाटिकेत पातले तव तेथे नाना तरु विस्तीर्ण गगन चुंबित विशाळ वन ज्यांच्या कुसुम सुगंधे करुण अमोघ पाषाण मिरविती सहस्त्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त ते पाहुनिया चरपटनाथ परमचित्ती आल्हादे मग कुसुम वाटी करता गमन खेती नाना क्रीडा वचने खेता खेता येती दिसून पियुष फळे त्या ठाया नारदासी म्हणे चरपटनाथ फळे भक्षावी कामना होत नारद म्हणे कोणी हस्त धरिला आहे तुमचा मग मन मानेल तैसे फळ तोडून या तपोबळ भक्षण करती एकमेळ उभय सूत विधीचे पै त्यांच्या बीज साली सांडून पियुष रत्नासी करीती सेवन उपरी सांडुनी ते स्थान अनेक स्थाने सेविती फळे तोडिता पक्क शाखा मही पडते विभक्त रुखा ऐसी ठाई ठाई कुसुम वाटिका मही लागी दर्शवी या परी उभय ते समयी कुसुमे तोडती गंध प्रवाही आणि भूषण मिशे सर्व देही घेऊन काही जाता ती तो ब्रह्मदेव देवतार्जनी बैसता ठेवितो पुढे नवनी म्हणती ना ताता हिंटा काननी अपूर्व पुष्पे आणली ऐसे धैर्य ते नित्य उभय पाहती बागायत परिरक्षक येता मार्गी तेथ निज दृष्टीने न दिसती मनात होऊनी साशंकित म्हणती कोण येतो न कळे येथ सकळ नासुनी बागायत जात आहे येथुनी मग ते रक्षक पातीवरी गुप्त बैसती अन्य क्षेत्री तो एके दिनी उभय सत्वरी कुसुम वाटिके संचरले संचरताची विभक्त ठाया चरपट गेला फळे तोडावया तो रक्षक येऊनी पृष्ठी माया चरपटाते धरियेले
ते नारदाने पाहून त्वरे करुणी केले पलायन. स्वस्थानासी जाऊन स्थिर होऊन राहिला. येरीकडे लतिका पाळ धरुनिया चरपट बाळ. येताची वेदिले मुख कमळ हस्त प्रहारे करुनिया. तेणे कोपोनी तपकेसरी की अपूर्व भासे वैष्णवरी. मग तीव्र शिखा आहुती बनकरी चावावया धावतसे. करी कवळुनी भस्मची मुठी वाताकर्षण जल्पे होटी. तेणे करुणी बनकर थाटी व्याप्त झाले सकळीक. परम अस्त्र ते कठीण सकळांचे भेदले हृदयस्थान. तेणे देहीचा सकळ पवन कुंठित झाला ते समयी. कुंठित होता श्वासोश्वास तेणे प्राण झाले कासावीस. सकळ उलथोनी महिष डोळा विकास दाटला. गात्रे कापती थरथराट मुखी रुधिरांचा पूरलोट. नेत्र वटारुनी स्थूळवट बुबुळा ते दाविताती. ऐसा होता विपर्यास तो आणिक बनकरत्या ठायास. मागुनी येता सहज स्थितीस तेथे पाहिले सकळिका. तो अव्यवस्थित सकळ बनकर पडले आहेत महीवर. ऐसे पाहुनी करती विचार तो सिद्ध बाळक पाहिला. परम तीव्र अति कठीण दैदिप्य रूप तेज गहन. त्याते दृष्टी पाहून मागचे मागे ते सरले. त्वरे येऊनी नगर क्षिती म्हणती महाराजा हे नृप्ती. एक जोगी अर्कस्थिती आला असे महाराजा. बाळरूपी अतिसान तेणे बनकरांचे घेतले प्राण. हृदयी पेटला प्रळया नळा समान. दशा मिरवू म्हणतसे आणि वल्ली तरू पाहात. फिरत आहे बागाईत न चले आपले महात्मतेत. म्हणून आलो या ठाया मग पाचारुनी सुरवर मेळ. इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकाळ. शासन करून या बाळ धरून या नामच पुढे. नावरे तरी करा बंधन शास्त्रास्त्री करावे कंदन. युक्ती प्रयुक्ती करून अरिष्टा ते दौडावे. ऐसे बोलता देवपाळ सकळ देव उठले सबळ. चरपट प्रताप समुद्र जळ प्राशन करू पाहती. की ते सैन्य नोहे वडवानळ. अति क्षोभोनी शिखा जाळ शस्त्रांश्री महादळ. घेऊन या चालिले येताची कुसुम वाटी निकट. चरपट पाहता झाला दृष्टी मग सावध राहुनी कोपार्णव पोटी. लहरा सोडू म्हणतसे भस्मची मुठी करी कवळून. सावध उभा ब्रह्मनंदन तो देव सैन्य अपार धन. निकट येऊनी बोलतसे पाहुनी तयाचे तीव्रपण. मनी म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ विद्या अपार क्षीण. कासयासी करावा सकळ अस्त्र प्रताप तरणी. त्यात अस्त्र मुकुटमणी तेची द्वंदासी पाठवूनी. वाताकर्षण रुजवावा मग हाती भस्मची मुठी. वाताकर्षण झाले होटी पाहुनी देव चमूथाटी. सव्य अपसव्य फेकितसे मग तो अस्त्र प्रयोग कठीण. सकळ चमू घाली वेष्टून सर्वा हृदयी संचरून. आकर्षिला वात तो सर्वाते वात होता लिप्त. श्वासोश्वास झाले कुंठित मग ते शस्त्रास्त्र हस्त. मोकलानी देताती प्राण होनी कासावीस. देह सांडती स्वर्ग महिष रुधिर येऊनी अननाश. पूर्वाहे भडभडा नेत्रद्वारे वटारून सकळ सांडू पाहती प्राण. गात्रे विकळ शवसमान सकळ काननी मिरवले. ऐशा दशेत देवसधन होता येरीकडे पाकशासन. हेर भृत्य पाठवून समाचार आणवी. येऊनी हेर पाहुनी तेथे सांगते झाले अमरपाळाते. म्हणती महाराजा अत्यद्भुत देव सर्वस्वी निमाले. निमाले परी पुढे आता येथे येऊनी अमरनाथा. तुमचे सकळ जीविता ओस नगरी करील की. बाळ रूप दिसतोसान परिकृतांताचा घेईल प्राण. प्रळय रुद्र तो आकर्षण करील मही वाटतसे. की महाप्रळय आजीच आला ऐसे परी भासे आम्हाला. ऐसे ऐकुनी बहु बोला पाक शासन दचकतसे. यावरी धैर्य धरुनी बोलत सिद्ध करा ऐरावत. महाप्रळय वज्रघाते भग्न करणे तयासी. ऐसे ऐकुनी बोलती हेर म्हणती न्यून काय झुंजणार. परी तो धनुष्या लागी शर न लावी अजुनी महाराजा. पाहता पाहता रणांगणी
विपरीत करतो करणी उगीच श्वासोश्वास कोंडुनी प्राण सोडिती झुंजार तेथे तुमचे वज्र अस्त्र काय करील सहस्त्र नेत्र त्याची विद्या गुप्त क्षेत्र काही करू नेदीची ना तरी उगलाची जाईल प्राण मग सका राहील मुखभंजन तरी दश करा ते सहाय्य करून येथे आणावा महाराजा त्याची होताची दृष्टादृष्टी याची होय श्वासकुंठी तरी महाराजा हे दया जेठी शिव सहाय्य करावा तरीच देव उठती पुढती ना तरी सकळांची होईल शांती तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा ऐसे ऐकता हेर भाषण उठता झाला पाकशासन वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन कैलासासी पातला ते शिवगण वेष्टीत सदाशिव बैसला होता महादेव तो अकस्मात देवराव जाऊन या पोहोचला चरणावरी ठेवून माथा म्हणे महाराजा आदिनाथा तुम्ही अमरपुरी मज पतिता अमर करोनी बैसविले बैसल्यावरी दानवे थोर गांजिल्यावरी वारंवार संकट निरसुनी सत्वर पदस्थापना मज केली परी आता निर्वाण झाले आले देव सकळ प्राणा मुकले सांगावया तुम्हासी वहिले उर्रो आहेत कामी शिव म्हणे ऐसा कोण आला आहे स्वर्ग चढून शक्र म्हणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा कुसुम लतिकेचा केला नाश म्हणून पाठविले सर्व देवास त्यांचा समूळ होता प्राणनाश पळून आलो मी येथे मी ऐसे ऐकता शिवशंकर गणांसी आज्ञा देत सत्वर सिद्ध होऊन चला समग्र समागमे माझिया आणि विष्णू ते करा श्रुत तो होवो अनायासे सहित ऐसे ऐकता दूत विष्णू समीप धावती मग गणासहित अष्टभैरव अष्टपुत्र घेऊन शिव शतकोटी समुदाव अमरपुरी पातला चढा ओढी रणात देव मिळाले समस्त चरपटीने दृष्टी देखत भस्म चिमुटी कवळिली चित्ती म्हणे कासया उशीर उगाची क्षीण करावा थोर निवृत्ती करुणी थोर व्यवहार बोळ वावे सर्वांसी ऐसे सिद्ध करुणी वचन प्रयोगी अस्त्र वाताकर्षण अस्त्र देवता सिद्ध करून श्वास बंद शिवासहित श्वास झाले कुंठित शिवासहित देव झाले विगलित मूर्छना येऊनी भूमीवर पडत प्राण सर्वांचे निघू पाहती असोषत कोटी गण शिवासह पाकशासन एकदाचे मही कारण ढासळुनी पाडिले जे तरु पल्लव शाखी मूळ खंडता पडती शेखी देवी अवस्था झाली निकी महीवरी पडताती त्यावरी शिवादी शतकोटी गण मुखच्छादी पाकशासन पुष्पवाटिके विकल प्राण मूर्छागत झाले ते अवघे पडले निचेष्टित परी नारद दुरोनी विलोकित हस्तपाद खोडिता हसत अमरनाथा पाहुनी मनी म्हणे बरे झाले अहंकारी सर्व गळाले देवा माझी कित्येक मेले शवे झाली शरीराची कुसुम लता पाळक बनकर ते सकळी सांडिले देह अवसर प्रेत होऊनी महीवर भय करुनी पडियेले कोणा रुधिराचा भडभडाट मुखी अपार पूर लोटत श्वेत वर्ण चक्षुपाट वटारुनी दाविती येरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात विष्णू लक्ष्मी महाद्भूत वृत्तांत सर्व सांगती म्हणती महाराजा कमलाक्षा महीदक्षा सर्व साक्षा राक्षसारी मोक्ष मोक्षा निज दासा कैवारी नेणो अमरवनी कोण आला हे बलिष्ठ जाण तेने सक देव केले तृण गत प्राण झाले ते एकटा उरला अमरनाथ तोही शीघ्र येऊनी कैलासास स्तबुनिया उमानाथास युद्धालागी गेलासे शतकोटी गणासहित वीरभद्रासह देव समस्त सवे घेऊनी उमानाथ युद्धालागी गेलासे भव जाता अमरपुरीसी आम्हा पाठविले तुम्हापासी आपण चलावे त्या कटकासी म्हणून आम्ही धावलो ऐसे ऐकता मधुसूदन विचार न पाहता विष्णू गण 56 कोटी मिळवून गरुडारूढ झालासे टाळ ढोल दुंदुभिनाद
समारंभे श्री गोविंद अमरपुरीत झाला नाद ऐसे येऊनी पातले समस्त बैसले घालुनी पाळा आराटीती विष्णू मंडळा धरा मारा शब्द कोल्हाळा एकदाची करिता ती शिवगंजे शिवासहित देवासह अमरनाथ परम पाहुनी अवस्थित विष्णू मनी शोभला सकळ दूता आज्ञापित म्हणे तुमचा होयतात धरा मारा आलंबित शस्त्रे अस्त्रे करुनिया आपण घेऊन सुदर्शन गांडीव सजविले लवोन इतके चरपट नाथे लक्षुन भस्म चिमुटी कवळी तसे मनात म्हणे विधी कुमार सुदर्शन हे आहे अनिवार तरी आपण आधीच वारासार करुनिया बैसावे मग मोहनास्त्र जलपुनी होती सुदर्शन नामी फेकली भस्म चिमुटी ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी जाऊनिया संचरले तेणे करुनी सुदर्शन अचळ जड झाले मोहून तैसेची गांडीव आणि सकळ गण उठावले नेटकी ते पाहुनी चरण स्थित काय करता झाला नाथ विष्णू गण करुणी समस्त वाताकर्षण योजिले वाताकर्षण प्रयोग नेटी गणी फेकिता भस्म चिमुटी तेणे विष्णू कटक सुभट श्वासोश्वास दाटले कोंडताची श्वासोश्वास धैर्य न उरे मग समस्तास मग देह सांडुनी सकळ धरणी सह धुळी माझी लोळती खरसायके मोकळे हस्त शस्त्र विकार झाला बहुत मुखी रुधिर विस्कुनी दात नेत्र श्वेत करताती सकळ सांडू पाहती प्राण हस्तपाद आपटिती दुःखी होऊन ते पाहुनी मधुसूदन सुदर्शन प्रेरितसे सुदर्शनात वैडूर्य खाणी की येऊनी राहिले सहस्त्र तरणी ऐसे अति चंचळाहुनी चपळ महास्त्रते जैसा अश्वात श्यामकर्ण की धेनु गणी सुरभी रत्न तेवी अस्त्र सुदर्शन जाज्वल्यपणी मिरवेते ते सुदर्शन कोपे करून प्रेरिता झाला रमा रमण परी ते नाथापाशी येऊन मोहे करुनी वेष्टले चित्ती म्हणे पिप्पलायन हा प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वामी आपला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना तरी ये युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाही निमित्ते सहज करून या काही खेळ मजदावी तसे ऐसा विचार करुणी चित्ती गमन केले नाथाप्रती नमुनिया दक्षिण हस्ती जाऊनिया विराजले चरपटा हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासत असे येरीकडे वैकुंठनाथ आश्चर्य करी स्वचित्तात म्हणे मोहुनी सुदर्शनाते घेतले कैसे अरिष्टाने मग हाती गदा परताळून येता झाला रमारमण ते चरपट तेथे दृष्टी पाहून भस्म चिमुटी कवळी तसे वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करोनी तपपात्र समोर लक्षोनी गंज कंजगात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते मग ते अस्त्र पवन गती संचरते झाले हृदयाप्रती तेणे झाले अरिष्टाती धडाडूनी पडियेले हस्त विभक्त होऊनी गदा पडती झाली क्षिती आल्हादा पांचजन्य प्रिय पद गोविंदा सोडून या मिरवत ऐसा होता अव्यवस्थित ते पाहून या चरपटनाथ मग विष्णू जवळी येऊनी त्वरित निज दृष्टी विलोकिता विष्णू लागुनी तो दृष्टी पडला कौस्तुभ मणी मनात म्हणे आपणा लागुनी भूषणाते द्यावा हा ऐसे म्हणून स्वचित्तात वैजयंतीसी काढूनी घेत गळा उपोनी मवळी ठेवीत रत्न मुकुट विष्णूचा शंख चक्र आदी करून हाती घेत असे ब्रह्मनंदना गदा कक्षे माझी काढू घालून शिवापाशी पातला शिव पाहुनी निदृष्टी तो कपाल पात्र आणले पोटी ते घेऊनी झोळी त्रिपुटी सोडून या चालला चित्ती गमनागमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पितया पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपट्टो पांचजन्य सुदर्शन सव्य अपसव्य करा कारण कक्षे गदा हृदय स्थान कौस्तुभ गळा शोभवी ते पाहुनी नाभिसुत विष्णू चिन्हे भूषण स्थित मौळी मुकुट विराजित अर्क तेजी चमकुनिया ऐसे चिन्ही पाहता विधी मनी चकला विशाळ बुद्धी म्हणे मुला काय त्रिशुद्धी केले आहेशी कळेना मग चरपटाचा धरुणी हात
आपल्या अंकावरी घेत, गोंजारुनी पुसत, चिन्हे कोठुनी आणली ही, एरी म्हणती ऐका तात, सहज शक्राच्या कुसुमलतात, खेळत होतो पाहत अर्थ, माते बनकरे ताडिले, मग म्या कोपे बनकर, मारुनी टाकले महीवर, तया कैवारे हरिहर, झुंजावया पातले, मग मी चित्ती शांत होऊन, विकळ केले भव विभू प्राण, तया अंगीचा भूषणे घेऊन, आलो आहे महाराजा, ऐसी ऐकता चरपट गोष्टी, परम दचकला परमेष्टी, मग हृदयी धरुनी नाथ चरपटी, गौरवीत बाळाते, म्हणे वत्सा माझा तात, आजा तुझा विष्णू निश्चित, महादेव तो आराध्य दैवत, मज सह जगाचा, तरी ते होतील गत प्राण, मग मही त्या वाचूनी आश्रय रहित होऊन, जीवित्व आपले न चाले, तरी बाळा उठ वेगी, क्लेश रोनी करी, निरोगी, तरी मज जीवित्व भागी, अंत्येष्टी करुणी जाई का, ऐसे बोलता चतुरानन, चित्ती वेशीला कृपे करून, म्हणे ताता उठवीन, सकळिका चालकी, मग विधी आणि चरपटनाथ, त्वरे पातले अमरपुरीत, तो हरिहर व्यवस्थित, चतुरानने देखले, मग प्रेमाश्रू आणूनी डोळा, म्हणे वेगी उठवी बाळा, वाताकर्षण चरपटे कळा, काढून घेतले, वात प्रेरक मंत्र जपून, सावध केले सकळ देवजना, उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठविले, सकळ सावध झाल्या पाठी, ब्रह्मा करी धरुणी चरपटी, विष्णू भवांच्या पदपुटी, निज हस्ते लोटीला, परी विष्णू चिन्ह भूषण स्थित, पाहुनिया रमानाथ, कोण हो विधिते पुसत, तोही प्रांजळ सांगत असे, मग जन्मापासून अवतार लक्षण, विधी सांगे देवा कारण, विष्णू सकल वृत्तांत ऐकून, ग्रीवे तुकावी, मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्तपण, माझाची अवतार जाण चरपटनाथ आहे हा, मग परमेष्ठी हस्ते करून, चरपट अंगीचे काढूनी भूषण, विष्णू लागी देऊन, चरणी माता ठेवितसे, असो सकळांचे समाधान, पाहुनी पावले स्वस्थान, चरपट अवतार पिप्पलायन, सर्व देवा लागी समजला, कपाल पात्र शिवे घेऊन, गणांसह पावला स्वस्थान, अमरपुरी सहस्र नयन, देवा सहित गेला असे, मग विधीने चरपट करी वाहून, पाता झाला ब्रह्मस्थान, येरीकडे नारद गायन करीत आला शक्रापासी, इंद्रा लागी नमस्कारून, म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न, येथे कोणता नारद येऊनी कळी करून गेला असे, आम्ही तुमच्या दर्शना येता, कळीचे नारद आम्हा म्हणता, तरी आजची कैसी बळव्यथा, कोडे दाखविली तुम्हासी, ऐसे नारद बोलता वचन, मनी खोचला सहस्र नयन, चित्ती म्हणे हेची कारण नारद आम्हा भवलासे, ऐसे समजूनी स्वचित्तात, कळीचे नारद कदा न म्हणता, अल्पपूजेने गौरवित, मग बोलविले तयासी, एरीकडे चतुरानन, गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन, तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला, या परी पुढे खेळी मेळी, पर्वणी उत्तम पावली बळी, मणिकर्णिकेसी सर्व मंडळी, स्नाना लागी जात असे, 21 स्वर्गीचे लोक समस्त, मणिकर्णिकेसी आले बहुत, तया माझी चरपटीनाथ, विधी घेऊनी आलासे, मग तात पुत्र करुणी स्नाना, परतोनी आले स्वस्थाना, या उपरी सहज स्थित होऊन, संवत्सर भरला असे, नारद विद्या पूर्ण गमन, मनी चिंतिता पावे स्थान, तया मार्गे गौरवून, भोगावतीसी पातला, विधी सुत चरपटनाथ, गमन करीत मही येत, तेथेही करुणी अन्न तीर्थे भोगावतीसी जातसे, करुणी भोगावतीचे स्नान, सप्त पाताळ दृष्टी पाहून, बळीरायाच्या गृही जाऊन, वामनाते बंदिले, बळीने करुणी परमतिथ्य, पोळविला चरपटीनाथ, या परी इच्छा पूर्णनाथ, भ्रमण करी महिसी, ऐसी कथा ही सुरस, कुसुम माळा ओपी त्यास, कवी मालू शोतियांस, भावे करुणी अर्पितसे, नरहरिवंशी धुंडीसुत, अन्यन्य भावे संता शरणागत, मालू ऐसे नाम देहा प्रता, ज्ञान कृपे मिरवितसे, स्वस्त श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार,
सदा परिशोद्भाविक चतुर 39 गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु। नवनाथ भक्तिसार 39 समाप्त। गोरक्षजालंधर चरपटाश्च अर्भंगकानिपमच्छिंदिराद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूवोर्नवनाः सिद्धाः। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। अलक्ष निरंजन।